कसं जाता येईल तुम्हाला? मग बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली घटना ही पायदळी तुडवल्यासारखं होणार नाही का? म्हणून असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा स्वतः बेलवर आहात याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. रोहित पवारांनी जे म्हटलं होतं ना की कौतुक केलं होतं फडणवीसांचं, तर त्यांनी असं त्यात वाक्य म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातील घोटाळे फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागत. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालेले घोटाळे जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही स्वतः पत्र द्या. काय केलं ना त्याच्या सगळ्यांची आपण एकदा चौकशी करून टाकू. आम्ही चौकशीला समोर जायला तयार आहोत. आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय ना आता महाराष्ट्र जाणतोय. त्याने उघड हाताने केलेलं, असं कुठेही आडपडदा ठेवलेला नाही. कोणताही निर्णय घेताना कुठेही असं काम केलेलं नाही ज्यामुळे सरकार अडचणीत येईल. म्हणून चौकशा ह्या सगळ्या प्रकरणाच्या जरी झाल्या तरी आम्ही त्याला बिलकुल सहकार्य करू, त्याला कुठेही विरोध करणार नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेट तयार केली आहे. सरकारने 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांनी एक टीम निर्माण केली. पवारांनी जी काय टीम तयार केलेली आहे ती टीम फक्त आता ते कुठंतरी कार्यरत राहावं यासाठी येते. जा महाराष्ट्रात दौरे करा, दौरे करून काही पदाधिकारी नेमा आणि काही पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करा. हा सगळं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे काय पाहिले ते हेच आहे. परंतु यामध्ये एक निश्चित आहे, जयंत पाटलाला कुठे स्थान दिलेलं नाही. जयंत पाटलाला त्यांनी खड्यासारखं अलगद बाजूला काढलेलं आहे आणि म्हणून शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये अलबेल आहे असं समजण्याचं काही कारण नाही. पुण्यात आम्हाला भगवा फडकवायचा असं शिंदे काल म्हणाले होते. दादा म्हणाले की तिरंगा फडकवायचा आहे. पुण्यात आम्हाला भगवा फडकवायचा असं शिंदे साहेब बोलले. त्याचा अर्थ असा आहे की भगवा हा महायुतीचा आहे आणि महायुती म्हणून जेव्हा आपण एकत्रित काम करतो मग भाजपचा का शिवसेनेचा का राष्ट्रवादीचा एकमेव का आपल्याला ध्येय हेच असलं पाहिजे की आपल्याला महानगरपालिका जिंकायची.